काही दिवसांआधीच काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये आलेत। आता जयंत पाटील आणि संजय निरुपमांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। बावनकुळेंनी आपण कुणालाही भाजपत घेण्यास तयार असल्याचं सांगून काँग्रेस आणि शरद पवार गटात खळबळ उडवण्याचा प्रयत्न केलाय। पाहूयात। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांच्या भाजप कनेक्शनवरून जोरात चर्चा सुरू झाली। भाजपकडून पश्चिम महाराष्ट्रातल्या शरद पवार गटाच्या नेत्याला सोबत घेण्यावरून प्रयत्न सुरू असल्याचे दावे प्रतिदावे सुरू आहेत। मात्र स्वतः जयंत पाटलांनी भाजपच्या कोणत्याही नेत्यानं मला संपर्क साधला नसल्याचं म्हणत शरद पवारांसोबतच राहणार असल्याचं म्हटलंय। मेरे से किसी भाजपा नेता ने संपर्क नहीं किया, ना मैंने किसी से संपर्क किया और इसमें कोई बात किसी से हुई नहीं है। मुझे ताज्जुब लगता है कि बार बार ऐसे न्यूज़ आने का कारण क्या है। तर 15 दिवस जास्त झाले, 8 दिवसांनी तो तुम्हीच से शोधून काढलं पाहिजे ती तेवढं माझं काम तुम्ही करा की का असं होतंय। सर अशी पण चर्चा आहे की जर तुम्ही महायुतीमध्ये सामील झाला तर तुम्हाला डायरेक्ट मंत्रिपद देखील दिलं जाईल, त्यामुळे महत्त्वपूर्ण खातं दिलं जाईल। मी 17-18 वर्ष मंत्रिमंडळात काम केलेलं आहे, त्यामुळे ते काही एकमेव प्रलोभन असू शकत नाही ना। पण भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सूचक वक्तव्य करत कोणीही सोबत येत असेल तर आम्ही तयारच असल्याचं म्हटलंय। मोदीजींनी जो गॅरंटी दिली आहे देशाला, मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याकरता कुणी भाजपमध्ये येत असेल तर आमचा दुपट्टा तयार आहे। आम्ही कुणालाही भाजपमध्ये घ्यायला तयार आहे, आमच्याकडे स्पेस आहे, आम्ही कुणालाही नाही म्हणणार नाही। कुणाबद्दलही विश्वासार्हता धोक्यातील असं मी काही बोलणार नाही। जयंत पाटील हे वरिष्ठ नेते आहेत, मला ते कुणाच्या संपर्कात आहे हे माहिती नाही, पण माझ्या तरी संपर्कात ते कधीही नाही। याला तयार होत म्हणजे व्हॉट ॲरेगन्स, माय गॉड, हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार आहेत। आश्चर्य मला वाटतंय, कारण का मी भारतीय जनता पक्षाला फार जवळून पाहिलंय। अटलजींपासून सुषमाजींपासून केवढे मोठे नेते आम्ही पाहिलेत, त्यांच्यात अहंकार कधी नव्हता। ही अहंकाराची भाषा कसं काय भारतीय जनता पक्ष करते, मला आश्चर्य वाटतंय। एवढा सुसंस्कृत पक्ष हो, काय झालंय त्या पक्षाला। 200 आमदार, 300 खासदार, एवढी मोठी ताकद असली तरी त्यांना आमच्याकडचे लोक लागतायत, हवेत। याचा अर्थ आमच्यामध्ये काहीतरी गंमत आहे ना, काहीतरी टॅलेंट आहे ना। त्याच्याशिवाय एवढी मोठी ताकद असताना त्यांना आमच्याकडचे जे काही आम्ही छोटे राहिलेलो आहोत पक्ष, त्याचीच हवेसे वाटतायत ना, म्हणजे काहीतरी दम आहे ना उसमें। दुसरीकडे अशोक चव्हाणांनंतर भाजपमधल्या संभावित नव्या इन्कमिंगमध्ये संजय निरुपमांचं नाव चर्चेत आहे। महाविकास आघाडीत उत्तर पश्चिम मुंबईचा मतदारसंघ निरुपमांसाठी सोडण्याची मागणी काँग्रेसची आहे। मात्र ही जागा ठाकरे गट सोडण्यास तयार नसल्यानं निरुपम भाजपमध्ये जवळीक वाढल्याची चर्चा आहे। मिलिंद देवरांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर देवरा आणि निरुपमांमध्ये बैठक झाल्याचीही माहिती आहे। संजय निरुपम मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहे। इथून सध्या शिंदे गटाचे गजानन कीर्तीकर खासदार आहेत आणि महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंनी इथं दावा सांगितला असून या जागेवर समन्वयकाची नियुक्तीही केली। त्यामुळे काँग्रेससाठी ही जागा न सुटल्यास निरुपम कमळ हाती घेऊ शकतात अशी चर्चा आहे। पण आपण काँग्रेसमध्येच राहून उत्तर पश्चिम लोकसभेतूनच लढणार असं निरुपम म्हणतात। कुठे चर्चा झाली, कुठल्या जागेवर, कुठल्या कोणाच्या घरी, कुठल्या फोनवर, असं कुठेही चर्चा नाही। पण हे सगळे सब र्युमर आहे, अफवा आहे। आता अफवा पसरू नका, पण जोपर्यंत फायनल डिसिजन होत नाही तोपर्यंत कुठल्याही पक्षातर्फे कुठल्याही सीटवर असा एक कोऑर्डिनेटर नेमणूक करणं आणि दावा करणं हा चुकीचा आहे, हा गठबंधन धर्मचा उल्लंघन आहे। तुमची तयारी कुठल्या सीटवर आहे? हा सीट आहे आमचा, जीना यहाँ मरना, इसके सिवा जाना कहाँ। संजय निरुपमची जी ख्वाहिश आहे, तमन्ना आहे परत एकदा खासदार बनण्याची, ती काही पूर्ण होणार नाही। भाजपमधून उत्तर पश्चिम मधून त्याला मी 2019ला 2.25 लाखांनी हरवलं। कुठल्याही पक्षाकडून त्यांनी तिकीट मिळवून दाखवावं, रिंगणात यावं,
यावेळेला मी त्याला 3.5 लाखांनी हरवणार. काही दिवसांआधीच काँग्रेसचे अशोक चव्हाण भाजपात आले, त्यामुळे भाजपनं काँग्रेसकडे मोर्चा तर वळवलेला आहे. पुढे काय होतं दिसेलच. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.